आमच्या मागण्या पूर्ण करा, नाहीतर खुशा खाली करा. आमच्या मागण्या पूर्ण करा, नाहीतर खुशा खाली करा. दिनांक 15/6/2024 रोजी मयत मंगेश साहेबराव कसारे यांचा घातपात झालेला आहे असा आमचा दाट संशय आहे. आणि पोलीस स्टेशन चिकलठाणा यांनी सदरील घटनेचा गांभीर्याने न घेता गाडी स्लिप होऊन अपघात झाला असं त्यानं भासवलेलं आहे. परंतु आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अण्णाभाऊ साठे फाउंडेशन या संघटनेच्या वतीने आमचे सर्व सहकारी सुभाष पाजुंदे, जॉन आव्हाड, सुरेश नाडे, मी स्वतः राजीव भालेराव, आम्ही आज या ठिकाणी जे मयत मंगेश कसारे यांचे आई वडील तसे त्यांचे नातेवाईक सगळे या ठिकाणी उपोषणाला बसले आहोत की सदर मंगेश कसारे यांचा अपघात नसून हा घात झालेला आहे आणि याची चौकशी ही क्राईम ब्रँचकडे ध्यान द्यावी या प्रमुख मागणीसाठी आम्ही या ठिकाणी आज उपोषणाला बसलो आहोत. ही मागणी आमची पूर्ण झाली नाही तर यानंतरचं आंदोलन आम्ही अधिक तीव्र करणार आहोत. मी राजू भालेराव, अध्यक्ष अण्णाभाऊ साठे फाउंडेशन. माझं नाव साहेबराव सांडू कसारे, राहणार नायगाव. तर माझा मुलगा 15/7/2024 ला कामावून माझ्या साल्याच्या मुलांनी प्रल्हाद साबळे सोबत घेऊन गेला तिकडं. आणि त्यांनी तिकडं काय केलं एवढं काही फक्त हे नाही आहे, पण तो समोर आलाच नाही. आणि पोलीस स्टेशनला पण गुन्हा घेतला नाही आमच्याकडनं. म्हणजे माझ्या मुलाचा घात झालेला आहे तरी पण काही कारवाई झाली नाही अजून. आम्हाला न्याय माझ्या साल्याच्या मुलावर प्रल्हाद साबळे त्यांच्यावर संशय माझा, कारण त्याच्यासोबत गेला होता तो. त्याला अटक नाही केली अजून, आम्हाला नाही केलेली नाही. अटक करायला पाहिजे त्याला, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. कारण मागणी न्याय मिळाला पाहिजे. माझ्या मुलाचा घात झालाय. साहेबराव सांडू कसारे.